दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। शिवसेना भवनाबाहेर लावलेले बॅनर राज ठाकरेंच्या सूचनेनंतर काढले। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असे बॅनरवर शब्द होते। निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग। काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल भाजपात, संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि भिवंडीचे शरद पवार गटाचे सुभाष पवारही भाजपात प्रवेश करणार। लग्न जुळत नाही म्हणून अकोल्याच्या तरुणाचं शरद पवारांना पत्र। पवारांनीही पदाधिकाऱ्यांना मुलगी शोधण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड सेंडमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA-वरून पडताळणी। स्फोटात ठार झाल्याचीही पुष्टी। दहशतवादी मुजम्मिलच्या घरातून डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून जप्त। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून आखणी सुरू होती। डायरीतून माहिती समोर, तर डायरीमध्ये 8 ते 12 नोव्हेंबरपर्यंतच्या प्लॅनिंगचाही उल्लेख। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर। 8 संशयित दहशतवाद्यांनी 4 शहरात स्फोटाचा कट आखला होता। 8ही दहशतवाद्यांचा नेटवर्क आणि कारवायांचा वेगानं तपास सुरू। महाराष्ट्र गोवा कर्नाटकच्या सीमेवर धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वंतारामध्ये हलवा। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे आदेश। समिती नेमण्याची ही सूचना। ओंकारचा अधिवास बदलणं धोक्याचं ठरेल असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद। सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ। प्रतितोळा सोनं 2060 रुपयांनी महागलं। सोन्याचा GST शिवाय आजचा भाव 1,26,500 वर। 3 दिवसात 5,000 रुपयांची वाढ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।